कथा खऱ्या प्रेमाची भाग 11. जान्हवी बेडवर डोळे मिटून पडली होती. विकीला वाटलं की तिला झोप लागली आहे. काव्या त्याची वाट पाहत होती, म्हणून तो तेथून निघणार. तो जान्हवी ओरडून उठून बसली. काय झालं? त्याने विचारलं. तुम्ही खोटं बोललात माझ्याशी. तुम्ही म्हणाले होते आपण पाळण्याच्या खाली उतरलो, पण तुम्ही तर मला दुसऱ्याच पाळण्यात आणलं आहे. आधी उभ्या उभ्या चक्कर येत होती, आता पडल्या पडल्या चक्कर येते. मला लवकर पाळण्याच्या खाली उतरवा. ती रडविली होत म्हणाली. तो आता वैतागला होता. लवकर झोप, नाहीतर एक देईल तुला. तो तिच्यावर हात उगारत म्हणाला. टॉर्चर! आई आई आई! ती आईला आवाज द्यायला लागली. हे बघ, तू पहिल्यांदाच ड्रिंक केलं आहे, त्यामुळे तुला असं विचित्र वाटतंय. तू एकदा झोपलीस ना, मग सगळं काही ठीक होईल. त्यामुळे तोंड आणि डोळे दोन्ही बंद करून झोपून जा. तो तिला झोपवण्याचा खूप प्रयत्न करत होता. मला तहान लागली, मला ज्यूस पाहिजे, ती लहान मुलीप्रमाणे हट्ट करत होती. विकी जान्हवीचं एक वेगळंच रूप पाहत होता. तहान लागली ना? ज्यूस नाही, मी पाणी आणतो. पण तोपर्यंत तू इथे रूममध्येच बसून राहायचं, कुठंही जायचं नाही, तो म्हणाला. ओके. ती डोळे बंद करून बेडवर बसून झुलत होती, स्वतःशीच हसत होती. विकी पाणी आणायला गेला. इकडे जान्हवीचं लक्ष आरशासमोर ठेवलेल्या एका मुखवट्यावर गेलं. तिने तो मुखवटा घेतला. तो एक भयानक दिसणारा मुखवटा होता. इतक्यात तिचं लक्ष समोरच्या आरशात गेलं. त्यात त्या मुखवट्याचा तो भयानक चेहरा पाहून ती जोरात ओरडली आणि घाबरून बेडच्या मागे लपून बसली. विकी पाणी घेऊन आला, पण ती त्याला रूममध्ये दिसली नाही. ही जान्हवी कुठं गेली? हिला मी सांगितलं होतं की कुठं जायचं नाही, पण ही ना माहीत नाही कुठे गेली. जान्हवी, जान्हवी, तो तिला आवाज देऊ लागला. त्याचा आवाज ऐकून तिने हात हळूच वर केला. त्याचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. जान्हवी, तू तिथे काय करत आहेस? तो आश्चर्याने म्हणाला. तिथं भूत आहे, ती घाबरत म्हणाली. त्याने इकडे तिकडे पाहिलं. इथं भूतभीत काही नाही, तू बाहेर निघ लवकर. विकी, तिने बाहेर यायला नकार दिला. मी म्हणालो ना इथे भूत नाही आहे म्हणून. लवकर बाहेर ये आणि पाणी पी आणि गुपचूप झोपून जा, तो आवाज चढवत म्हणाला. ती उठून उभी राहिली. चेहऱ्याला तो मास्क तसाच होता. त्याचं तोंड समोर होतं. त्याने मागं वळून पाहिलं. तो मुखवटा पाहून तोही घाबरला व जोरात ओरडला. म्हणाले होते ना भूत आहे. ती परत खाली बसली. त्याच्या लक्षात आलं की तिचा आवाज त्याच बाजूने येतोय. तो तिथे गेला. तू काय वेडी झालीस? त्याने तिला तेथून उठवलं व आरशासमोर उभं करून मास्क काढून घेतला. आता बघ कुठे आहे भूत. तिने हळूच डोळे उघडले. आरशात स्वतःचा चेहरा बघितल्यावर तिला हसू आलं. ही तर मी आहे, जान्हवी, ती म्हणाली. हे पाणी पी आणि लवकर झोपून घे, तो ग्लास पुढं करत म्हणाला. कसं पिऊ पाणी? माझ्या हाताला मेहंदी लावलेली आहे, ती त्याला हात दाखवत म्हणाली. त्याने डोळे फिरवले व तिला पाणी पाजलं, पण तिला ते व्यवस्थित पिता आलं नाही. नीट पाजा ना, ती म्हणाली. वैतागून त्याने थोडं पाणी तिच्या चेहऱ्यावर फेकलं व उरलेलं पाणी टेबलवर ठेवलं. प्यायचं असेल तर पी, नाही तर तशीच झोप, तो वैतागून म्हणाला. तिने रागाने तो ग्लास उचलला व ते उरलेलं पाणी त्याच्या तोंडावर फेकून हसायला लागली. तू माझ्या चेहऱ्यावर पाणी फेकलं, तो चकित होत म्हणाला. तुम्ही सुद्धा फेकलं ना, जान्हवी. अगं, तुझं वागणंच असं आहे की तुझ्या तोंडावर पाणीच काय, तुझं तोंडच पाण्यात फेकलं पाहिजे, तो म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून जान्हवीने रडवेला चेहरा केला. तुमचं पण वागणं तसंच आहे. कधी मिरची चारता, कधी डान्स करायला लावता, तर कधी धमकी देत असता, जान्हवी. आणि तुला टॉर्चर केल्यानंतर मला टॉर्चर व्हावं लागतं, विकी. मग कोणी सांगितलं मला टॉर्चर करायला? करू नका ना मग, जान्हवी. तुझा चेहराच मला म्हणतो की या मला टॉर्चर करा, मग मी काय करू? विकी, एक खबरदार जर माझ्या चेहऱ्याबद्दल काही बोललीस तर, तो जान्हवीला मध्येच अडवत बोलला. तेच तर, तुमचा चेहरा तर काही बोलण्याच्या लायकच नाही, ती हसत म्हणाली. इकडे काव्य विकीची वाट पाहत होती. हा विकी इतका उशीर का लावतोय? त्या जान्हवीला अंगाईगीत गाऊन झोपवणार आहे की काय? जर मी वर गेले तर कुणी पाहिल, म्हणून मला इथंच वाट पाहावी लागेल. ती परत हॉलमध्ये वाट पाहत बसली. घरातील इतर मंडळी केव्हाच आपल्या रूममध्ये जाऊन झोपली होती. इकडे विकी आणि जान्हवीचं भांडण चालूच होतं. तुझा स्वतःचा चेहरा केवढी मोल आहे आणि तू माझ्या चेहऱ्याबद्दल बोलतेस? मुली जीव ओवळून टाकतात या चेहऱ्यावर. बंदर के जाने अदरक का स्वाद, तो म्हणाला. तुम्ही मला माकड म्हणालात? माकड? आई बघा ना, हे मला माकड म्हणाले, ती रडण्याचं नाटक करत म्हणाली. आईचं नाव ऐकताच तो गडबडला. मी स्वतःला अद्रक म्हणालो, विकी. ते ऐकून तिला हसायला आलं. एकदम बरोबर, शेवटी खरं निघालं ना तोंडातून. अद्रक, अद्रकीसारखे तिखट आहात तुम्ही. माहीत नाही मुलींना तुमचा चेहरा कसा काय आवडतो. मला तर हसायला येतं तुमच्या चेहऱ्याकडे पाहून. हे केस बघितले तुमचे, इकडे छोटे तिकडे लांब. माझ्या मनात येतं की कात्रीने कट करून टाकावेत. मुलींना तुम्ही आवडता कारण तुम्ही फनी दिसता. तुम्हाला पाहून सगळ्यांना खूप हसू येतं, ती जोरात हसत म्हणाली.
तू मला फनी म्हणालीस? तो शॉक होत म्हणाला. ती त्याच्या डंबेल्स स्टँडकडे गेली. जेव्हा तुम्ही डंबेल्स उचलता तेव्हा कशी माकडासारखी तोंड करता? असं वाटतं की माकड डंबेल्सबरोबर खेळतंय. तिने एक डंबेल्स हातात घेतला. त्या डंबेल्सच्या ओझ्याने ती वाकून गेली. त्याने लगेच तो डंबेल्स तिच्या हातातून घेऊन जागेवर ठेवून दिला. ती तिथून पळाली आणि बाहेर टेरेसवर गेली. जान्हवी मध्ये चल. तोही तिच्या मागे पळत टेरेसवर आला. मी नाही येणार, मला पावसात भिजायचं आहे. ती हात वर करून आकाशाकडे आनंदाने बघत होती. काही पाऊस येणार नाही, तो म्हणाला. तुम्हाला कसं माहीत की पाऊस येणार नाही? ती नाराज होत म्हणाली. त्याने थोडा विचार केला आणि मग म्हणाला, मी गॉडसोबत फोनवर बोललो आहे. गॉडने मला सांगितलं. एखाद्या लहान लेकराला नादी लावावं असं तो तिला नादी लावत होता. पण तुम्ही तर गॉडला मानतच नाही, मग गॉड तुमच्याबरोबर कसे बोलले? ती विचार करत होती. म्हणजे तुला सगळं आठवतंय तर? तू हे नशेत असल्याचं नाटक करत आहेस, तो तिच्याकडे संशयाने पाहत म्हणाला. सगळ्यात मोठं नाटक तर तुम्ही केलंय ना, माझ्याशी लग्न करण्याचं. हे मी कधीच विसरणार नाही. बघून घेईल मी तुम्हाला. ती त्या अवस्थेतही इमोशनल झाली होती. हो बघून घे, मी इथंच आहे, तो बिनधास्तपणे म्हणाला. तुम्ही इथंच राहताल, पण मी तर इथे नाही राहणार ना. एक दिवस मला तर इथून जावंच लागेल. जान्हवी विल बी गॉन. पण तुम्हाला माझी आठवण येईल का? मग तुम्ही कुणाशी भांडताल, कुणाला टोचून बोलताल? तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. खूप कमी वेळात ती त्या घराशी अटॅच होत चालली होती. या घरात एकीकडे विकी तिला त्रास देत होता, पण तिची काळजी घेणारी माणसं, आई, नुपूर व मावशीही तिथे होत्या. तिचं बोलणं ऐकून तोही थोडा इमोशनल झाला. चल आता खूप झालं. त्याने तिला उचललं व रूममध्ये घेऊन गेला. येताना तिचा पाय दरवाजाला घासला व तिला थोडंसं खरचटलं. त्याने तिला बेडवर ठेवलं. आता गुपचूप झोप, तो तिच्याकडे पाहत रागाने म्हणाला. मला जखम झाली. ती जोरात रडायला लागली. तिला रडताना पाहून तो पगळला. ओके, रडू नकोस. कुठं जखम झाली? तिने आधी हाताकडे पाहिलं, मग पायाकडे इशारा केला. त्याने बघितलं तर तिच्या पायाला एक खूप बारीक चीर पडली होती. या इतक्या छोट्या जखमेसाठी तू इतका तमाशा करतेस? तो आश्चर्याने म्हणाला. माझा पाय दुखतोय, खूप दुखतोय. ती अजूनही बालिशपणे रडत होती. आता तर अजूनच दुखेल, कारण तुझ्या पायाचं तर ऑपरेशन करावं लागेल. कदाचित ते पाय कापूनही टाकतील. तो तिला अजूनच घाबरून देत म्हणाला. तिला त्याचं बोलणं खरं वाटलं. काय? मला ऑपरेशन नाही करायचं? ती अजून जोरात रडायला लागली. ऑपरेशन तर माझ्याच डोक्याचं करावं लागेल, कारण तुला दारू पाजण्याची चूक तर मीच केली ना. त्याला स्वतःचाच राग आला होता. ते ऐकून तिचा आवाज अजून वाढला. अलेले माझी जान्हवी, काही नाही होणार. छोटीशी जखम आहे, लवकर बरी होईल, तो तिला समजावत म्हणाला. पण तिचं रडणं चालूच होतं. बरं, मी असं काय करू की तुझं दुखणं कमी होईल? तू म्हणशील ते मी करायला तयार आहे, तो तिला समजावत म्हणाला. हे ऐकता तिचं रडणं थांबलं. मला गुलाबजाम खायचे आहे, तिने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं. आता इतक्या रात्री मी गुलाबजाम कुठून आणू? तो चिडून म्हणाला. आपल्या किचनमधून, ती म्हणाली. पण गोड खाल्ल्यावर नशा अजून चढेल, तो काळजीने म्हणाला. ते ऐकून तिने परत रडायला सुरुवात केली. बरं माझी आई, रडू नकोस, मी गुलाबजाम घेऊन येतो, तो वैतागून म्हणाला. 2 गुलाबजाम घेऊन या. नाही, 4 घेऊन या. आणि गरम करून आणा, मला ते गरम आवडतात, ती हसत म्हणाली. नाईलाजाने तो किचनमध्ये आला. सगळीकडे गुलाबजाम शोधायला लागला. नंतर त्याला आठवलं की गुलाबजाम फ्रीजमध्ये असतील. त्याने फ्रीज उघडला व गुलाबजाम बाहेर काढले. पण जान्हवीला ते गरम हवे होते, म्हणून तो ते गरम करायला लागला. इतक्यात त्याचा आवाज ऐकून तिथे काव्य आली. विकी, तू इथे काय करतोस? त्याला किचनमध्ये पाहून ती आश्चर्याने म्हणाली. अगं काव्या, बरं झालं तू आलीस. तू मला हे गुलाबजाम गरम करून देशील का प्लीज? तो ती मदत करेल या अपेक्षेने म्हणाला. काय? मी करू? तिने डोळे मोठे केले. बरं ठीक आहे, मीच करतो, तू फ्रीज बंद कर. त्याने स्वतःच ती गरम करायला सुरुवात केली. विकी, मी केव्हापासून तुझी वाट पाहते आणि तू इथे गुलाबजाम गरम करून खात आहेस? ती तक्रार करत म्हणाली. नाही नाही, हे माझ्यासाठी नाही आहे, हे तर जान्हवीसाठी आहेत. हे ऐकून काव्या शॉक झाली. आय कांट बिलीव्ह दिस. तू एका टिपिकल नवऱ्यासारखा वागतोयस, ती त्याला म्हणाली. काव्या प्लीज, आता तू सुरू नको होस, तो वैतागून म्हणाला. का नको बोलू मी? तू आतापर्यंत कधी माझ्यासाठी गुलाबजाम गरम केले आहेस का? विकीला जान्हवीसाठी काम करताना पाहून ती जलस झाली होती. मी का करू तुझ्यासाठी गुलाबजाम गरम? तू कुठे खातेस गुलाबजाम? तू तर केक खातेस ना, तो म्हणाला. हो तर कधी केक तरी गरम केला आहेस का माझ्यासाठी? ती जलसीमध्ये विचार न करता बोलत होती. केक कोण गरम करून खातं? तो तिचं बोलणं ऐकून चकित झाला. आय मीन, तू आतापर्यंत काहीतरी केलं आहेस का माझ्यासाठी? ती चूक सुधारत म्हणाली. तुला काय हवं आहे ते मला सांग, मी सगळं करायला तयार आहे. त्याला समजलं की तो आता चांगलाच फसला आहे.
त्यामुळे तो तिला खुश करण्याचा प्रयत्न करू लागला. तुला त्या जान्हवीपासून सवड मिळेल तेव्हा तू माझ्यासाठी काही करशील ना? तिने त्याला टोमणा मारला. याचा अर्थ लग्न हिच्याशी हो नाहीतर तिच्याशी, दोघींसाठीही मला काम करावंच लागेल, तो स्वतःला सांगत म्हणाला. म्हणजे तू माझ्याशी लग्न नाही करणार? मला माहीत होतं तुझं माझ्यावर प्रेमच नाही. तिने ड्रामा करायला सुरुवात केली. माझं प्रेम आहे, पण सध्या थोडं गप्प बस. घरात जर कुणी ऐकलं तर गडबड होईल. जर मी आता जान्हवीसाठी गुलाबजाम घेऊन नाही गेलो तर ती पूर्ण घराला आग लावेल, आणि जर आईला जाग आली तर ती माझी वाट लावेल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी फक्त हे गुलाबजाम तिला देऊन येतो, तो तिला समजावत म्हणाला. ओके, ती नाराजीने म्हणाली. त्याने रूममध्ये जाऊन जान्हवीला गुलाबजाम दिले. ती ते खाण्यात व्यस्त झाली. तोपर्यंत त्याने फोनवर सर्च केलं की नशा उतरवण्यासाठी काय करावं. त्याला 3 पर्याय सापडले. लिंबू पाणी देणे, मिठाचं पाणी पाजून उलटी करवणे आणि लास्ट पाण्यात तोंड बुडवणे. यातला शेवटचा पर्याय त्याला खूप आवडला. त्याने कल्पनाही केली की कसं तो जान्हवीचं तोंड पाण्यात बुडवत आहे, कशी ती त्याला सॉरी म्हणत पुन्हा त्रास देणार नाही म्हणून प्रॉमिस करत आहे. तिच्या आवाजाने तो कल्पनेच्या दुनियेतून बाहेर आला. काही न बोलता त्याने तिला उचलून बाथरूममध्ये नेलं. बाथटब पाण्याने काठोकाठ भरलेला होता. तुझं तोंड या पाण्यात बुडव, त्यामुळे तुझी नशा उतरेल, तो तिला हुकूम सोडत म्हणाला. मी नाही बुडवणार. मला माहीत आहे की तुम्ही नक्कीच मला मारण्यासाठी या पाण्यात काहीतरी मिळवलं आहे. ती रडवेला चेहरा करून त्याच्याकडे पाहत होती. जर मारायचंच असतं ना तर गळा दाबून मारलं असतं, तो चिडून म्हणाला. असं नका करू, तुम्ही पकडले जाताल. कायद्याचे हात खूप लांब असतात, ती आपले हात लांब करत म्हणाली. तुझं तोंड खूप चालतंय. आता गप्प बस आणि या पाण्यात आपलं तोंड बुडव. तो आता चांगलाच वैतागला होता. मी नाही बुडवणार. आधी तुम्ही तुमचं तोंड या पाण्यात बुडवा आणि प्रूफ करा की तुम्ही या पाण्यात काही नाही मिळवलं, मगच मी करेल. ती त्याच्यावर अविश्वास दाखवत म्हणाली. ठीक आहे, मी आधी करून दाखवतो, पण त्यानंतर तुला करावं लागेल. तो नाईलाजाने तिचं ऐकायला तयार झाला. ओके म्हणत तिनेही होकार दिला. त्याने खाली वाकून आपलं तोंड त्या पाण्यात बुडवलं. जान्हवीला त्याच्याकडे पाहून हसू येत होतं. इतक्यात बेडरूममध्ये विकीचा फोन वाजला. तो आवाज ऐकून ती गुपचूप बेडरूममध्ये परत आली. काव्याचा फोन होता. डायन म्हणत जान्हवीने तिचा फोन उचलला. विकी, खूप उशीर झालाय, पटकन खाली ये ना, आपण माझ्या घरी जाऊ. विल जस्ट हॅव फन. फोनवर विकी आहे असं समजून काव्याने पटकन बोलून फोन कट केला. फन तर मलाही करायचं आहे. डायन, आय एम कमिंग, असे म्हणत ती बाहेर पळाली. विकीने चेहरा वर केला. जान्हवी, तू बघितलंस, मी काही नाही मिळवलं या पाण्यात. चल आता तू कर, असे म्हणत तो मागे वळला. पण जान्हवी तिथे नव्हती. जेव्हा तो बाथरूममधून तोंड पुसत बाहेर आला तेव्हा जान्हवी रूममध्येही दिसली नाही. आता ही जान्हवी परत कुठं गेली, तो अचंबित झाला व तिला शोधायला लागला. काव्या विकीची वाट पाहत गाडीत जाऊन बसली. इतक्यात तिने आरशात पाहिलं. मागच्या सीटवर जान्हवी बसलेली होती. तिला पाहून काव्या डचकली. ड्रायव्हर, गाडी चालव, जान्हवी काव्याला हुकूम सोडत म्हणाली. तू इथे काय करतेस? गेट आउट ऑफ माय कार, ती जान्हवीला बाहेरचा रस्ता दाखवत म्हणाली. ओके म्हणत जान्हवी कारच्या बाहेर आली आणि काव्याच्या शेजारी पुढच्या सीटवर येऊन बसली. चल ड्रायव्हर, आता गाडी चालव. तिला पुढे येऊन बसलेली पाहून काव्या चिडली. तोंड सांभाळून बोल, आय एम नॉट युअर ड्रायव्हर, ती रागाने म्हणाली. अरे देवा, हिला तर काही समजतच नाही. जान्हवीने आपल्या कपाळाला हात लावला. हे बघ, जे गाडी चालवतात त्यांना ड्रायव्हर म्हणतात. हा पण एक रूल आहे. आता मला तर गाडी चालवता येत नाही, म्हणून तुलाच गाडी चालवावी लागेल. चल चालव गाडी, जान्हवीने तिला समजावून सांगितलं. पण मला नाही जायचं तुझ्यासोबत. काव्या, अरे हो, तुला तर माझ्या पतीबरोबर जायचं आहे ना फिरायला, बरोबर? पण काय आहे ना, त्यांचा मूड नाही आहे कुठंही जाण्याचा, त्यामुळे त्यांनी मला पाठवलंय. तुलाही मजा करायची आहे आणि मलाही मजा करायची आहे, त्यामुळे आपण दोघी मिळून मजा करू, जान्हवी बालिशपणे म्हणाली. विल यू जस्ट शट अप? विकी असं कधीच नाही करणार, त्यामुळे खोटं बोलणं बंद कर. काव्या, ते जरी नसले म्हणत तरी मी म्हणते ना, पती म्हणो वा पत्नी, सेम टू सेम असतं, ती लाजत म्हणाली. तोंड बघितलंस का तू स्वतःचं? विकी तुझ्यासारख्या मुलींना नोकरही ठेवणार नाही, काव्या कडवटपणे म्हणाली. तरीही मी त्या घराच्या मध्ये आहे आणि तू त्या घराच्या बाहेर, जान्हवी हसत म्हणाली. फक्त काही दिवस वाट बघ, नंतर विकी स्वतः तुला या घराच्या बाहेर हाकलून देईन. काव्या, तूही फक्त काही दिवस वाट बघ, नंतर तू घराच्या बाहेरही वाट पाहताना दिसणार नाहीस, जान्हवी शांतपणे म्हणाली. हे ऐकून काव्या चिडली. तू समजतेस काय स्वतःला? काव्या, पत्नी, पत्नीचा अर्थ माहीत आहे का तुला? काव्या, पत्नी एका अशा प्राण्याचं नाव आहे जी पती पत्नीमध्ये कुणा दुसऱ्या बाईला येऊ देत नाही. जान्हवी नशेत असूनही बरोबर मुद्द्याचं बोलत होती. तू मला दुसरी बाई म्हणालीस? हाऊ डेअर यू, काव्या रागाने ओरडली. हो, दुसरी बाई, डोक्याचा स्क्रू हरवलेली बाई, विकीच्या प्रतीक्षेत अटकलेली बाई. पण विकी तर आता येणार नाही,
आताही नाही, नंतरही नाही, कधीच नाही. त्यामुळे तू इथून सरळ घरी जा. ओके, गुड नाईट, बाय. जान्हवी मजा घेत म्हणत होती. काव्या रागाने कारमधून उतरली आणि घराकडे निघाली. बिचारी डायन. जान्हवी तिच्याकडे पाहत हसत म्हणाली. इकडे विकी जान्हवीला घरात शोधत होता, पण जान्हवी त्याला कुठेही सापडली नाही. तिने जर आईला उठवलं तर? तो टेन्शनमध्ये तिला नुपूरच्या रूममध्येही शोधून आला, पण नुपूर गाढ झोपलेली होती. आई बाबा, मावशी, काकाही झोपलेले होते. तो हॉलमध्ये आला. इतक्यात काव्या रागाने धुसफुसत तिथे आली. विकी, मी सोडणार नाही तिला. ती मला काय म्हणाली माहीत आहे? ती काव्या आल्याबरोबर तक्रार करायला लागली. पण विकीला वाटलं ती दुसरंच काहीतरी बोलत आहे. काव्या, ते सगळं नंतर, आधी मला जान्हवीला शोधू दे. मी पण तेच सांगते विकी, ती बाहेर आहे. बाहेर ती वेगळाच तमाशा करत आहे. ती मला दुसरी बाई म्हणाली. माझा स्क्रू हरवला आहे म्हणाली. अजून खूप शिव्या घातल्या तिने मला. ती विकीची सहानुभूती मिळवण्यासाठी रडवेल्या आवाजात म्हणाली. काव्य, तिची ही अवस्था आपल्यामुळे झाली आहे. आपल्याला हे सगळं हँडल करावंच लागेल. त्याने नकळत जान्हवीची साईड घेतली होती. ते काही नाही, तू जाऊन तिला टॉर्चर कर. तिची हिंमत कशी झाली मला दुसरी बाई म्हणण्याची? काव्या अजूनही रागात होती. काव्या, प्लीज, तू ना आता खरोखर दुसऱ्या बाईसारखं वागणं बंद कर. विकी बोलून गेला, पण नंतर त्याला समजलं की तो काय बोलला आहे. काव्या शॉक होऊन त्याच्याकडे पाहू लागली. सॉरी काव्या, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचं आहे की तू त्या जान्हवीसारखं वागणं बंद कर. हे बघ, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी तू मला जान्हवीकडे घेऊन चल प्लीज. तो म्हणाला. ठीक आहे, चल. ती त्याला कारकडे घेऊन गेली. विकीने घाईघाईने जाऊन कारचा दरवाजा उघडला, पण जान्हवी तिथेही नव्हती. आता विकी चांगलाच टेन्शनमध्ये आला. काव्य, ती इथेही नाही आहे. एकतर ती शुद्धीवर नाही आहे. अशा अवस्थेत तिच्यासोबत काहीही होऊ शकतं, तो काळजीने म्हणाला. विकी, तू कशाला तिची एवढी काळजी करतोस? असेल ती इथं कुठं. नशा उतरल्यावर स्वतःच वापस येईल, नाहीतर सकाळी सापडेल कुठल्या तरी गटारात पडलेली, काव्या म्हणाली. काव्या, तुला समजत का नाही आहे? हे खूप सिरियस प्रकरण आहे. जर आईला समजलं की ती कुठल्या तरी गटारात पडलेली होती, तर आई मलाही त्याच गटारात फेकून देईल. आपल्याला तिला शोधावंच लागेल. एक काम कर, तू तिकडे शोध, मी इकडे शोधतो. तो खूप टेन्शनमध्ये होता. विकी, मला आता आठवलं. उद्या सकाळीच मला एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचं आहे. मी जर आता घरी गेले नाही तर माझी झोप होणार नाही व मला मीटिंगसाठी जायला उशीर होईल. काव्या घरी जाण्यासाठी काहीतरी कारण सांगत म्हणाली. क्रमशः. कसा वाटला आजचा भाग? कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.